संजय निरुपम हे महाराष्ट्राच्या विशेष करून मुंबईच्या राजकारणातील सगळ्यात मोठं नाव. हिंदू हृदय सम्राट वंदनीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत शिकलेले कट्टर शिवसैनिक आणि दोपहर का सामनाचे पहिले संपादक. त्यांनी तब्बल 11 वर्ष हे पद भूषवलेलं आहे. कट्टर शिवसैनिक असल्यामुळे बऱ्याच वेळेला त्यांना मुफट फटकळ अशी विशेषणही दिली गेली. पण मूळचा शिवसैनिक कधीही शिवसेनेपासून दूर राहू शकत नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा आपल्या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये प्रवेश करत आता नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली आहे. आणि पुन्हा एकदा दिंडोशीमध्ये ते वंदनीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज झालेले आहेत. आपण स्वागत करूया संजय निरुपमजी यांचं. खूप खूप स्वागत आहे सर तुमचं. दोपहर का सामनाचे तुम्ही पहिले संपादक आणि 11 वर्ष तुम्ही ते पद भूषवलंय. काय आठवणी सांगाल? नाही, दोपहर का सामनाची सुरुवात मी केलेली आहे. जेव्हा मुंबईमध्ये दंगली होती बाबरी मस्जिद पडल्यानंतर, तेव्हा सामना जो मराठीमध्ये होता पूर्वीपासून, ते सामनाच्या माध्यमाशी बाळासाहेब एक संवाद साधत होते लोकांची, मुंबईच्या लोकांबरोबर, की त्यांना काय बोलायचं आहे, काय करायचं आहे. पण ते एकदा दंगली संपल्यानंतर, जो पहिला फेजचा दंगली होता तो संपल्यानंतर, त्यांना असा समजलं की मुंबईमध्ये राहणारे खूप लोक असं आहेत ज्यांना मराठी येत नाही, ते मराठी समजू शकत नाही. त्यांच्याकडून पण त्यांच्यासाठी पण काहीतरी संवाद करायला पाहिजे. पण त्याच्यासाठी एक नवीन काही उपक्रम, एक नवीन न्यूजपेपर, नवीन दुसऱ्या लँग्वेजमध्ये झाली पाहिजे. त्यांनी मला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही हिंदीमध्ये सामना सुरू करा. तो जानेवारीमध्ये पहिला फेजचा दंगली होता. 6 डिसेंबरच्या दिवशी बाबरी मस्जिद पडली होती. त्यानंतर डिसेंबरच्या अखेरमध्ये 1992मध्ये तो दंगली होती आणि 93च्या जानेवारीमध्ये पण एक होता तो तसेच एक दंगलीचं वातावरण होता. त्यांनी मला सांगितलं की आता तुम्ही सुरू करा. तो मला आजचा दिवस आठवत आहे की तो 6 फेब्रुवारी माझा वाढदिवस आहे. त्याच्या 4-5 दिवसापूर्वी त्यांनी बोलावलं मला. उद्धवजी बोलवले होते आणि उद्धवजीने सांगितलं की आता लवकरात लवकर न्यूजपेपर तुम्हाला सुरू करायचा आहे. त्यापूर्वी मी इंडियन एक्सप्रेसचा जनसत्ता न्यूजपेपर आहे त्याच्यामध्ये काम करत होतो. तुम्ही सांगितलं की त्यांना आम्ही नोटीस पिरियड दिला पाहिजे ना. ते म्हणजे समजा आमचा मालिक जेव्हा आम्हाला काढतो तो दोन महिन्याचे नोटीस पिरियड देतो. आम्ही जेव्हा जॉब सोडतो त्याच्यासाठी कमीत कमी 1 महिन्याचा नोटीस दिला पाहिजे. नाही, आम्हाला लवकरात लवकर न्यूजपेपर सुरू करायचा आहे. मग ठीक आहे, मी बोललो संपादकशी. त्यांनी सांगितलं की नाही, आम्ही तुम्हाला नोटीस पिरियड दिला पाहिजे, नाही तर तुमची सॅलरी काटणार मी. म्हणे ठीक आहे, सॅलरी कापून घ्या. आणि 6 फेब्रुवारीला मी जॉईन केलं. आणि त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर सुरू करायचं. म्हणजे किती लवकर? तो 6 फेब्रुवारीला मी काम सुरू केलं आणि 23 फेब्रुवारीला दोपहर का सामनाचा पहिला अंक मुंबईमध्ये आला. आणि त्या पहिला अंक येण्यापूर्वी जो आमचे वितरक होते, डिस्ट्रीब्युटर दांगड साहेब, त्यांनी सांगितलं की कमीत कमीत आम्ही जास्त आम्ही 25,000 कॉपी बेचू शकतो जो हिंदी सामनाची. ठीक आहे, मग तुम्ही जरा सर्वे करा काय आहे. मी काय केलं तर दुसऱ्या न्यूजपेपरमध्ये सामनामध्ये आमच्या जाहिरात देऊन एक बज क्रिएट केला. हिंदीमध्ये सामना येतं त्याचा एक बज क्रिएट झाला. आणि जेव्हा आमचा पहिला ऑर्डर जात होता तेव्हा जो आमचे दांगड साहेब खूप एकदम उत्साहित होते. त्यांनी सांगितलं की 67,000चा ऑर्डर आलेला आहे अजूनपर्यंत, तर आम्ही 67चा छापणार. आणि हा 23 फेब्रुवारीचा दिवस आहे. आणि 6 दिवसात 1,10,000 कॉपी आम्ही प्रिंट करत होतो. आणि एवढा एक मोठा प्रतिसाद भेटला आम्हाला. आणि तो न्यूजपेपर म्हणजे खूप चांगला एक न्यूजपेपर होता आणि खूप लोक वाचत होते. आणि खास करून जो शिवसेनेचे विरोधी लोक होते ते पण वाचत होते, शिवसेनेचे लोक पण वाचत होते. त्यावेळी एक हिंदुत्वाचा एक जोरदार असा माहोल होता. तो सगळे हिंदुत्ववादी पण वाचत होते. आणि बाळासाहेबांचा विचार, बाळासाहेबांचे स्टेटमेंट, बाळासाहेबांचे इंटरव्ह्यू आम्ही नियमितपणे त्याच्यामध्ये प्रकाशित करत होतो. त्यामुळे लोकांना बाळासाहेब काय सांगतात, बाळासाहेब काय बोलतात, बाळासाहेबांच्या प्रत्येक विषयावर काय नजरिया आहे, त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, त्याच्यासाठी आमचे जो समर्थक आहेत ते पण वाचत होते आणि जे आमचे विरोधक होते ते पण वाचत होते. एकदा एका मुस्लिम पत्रकाराने त्यांच्या न्यूजपेपरमध्ये असं लिहिलं
की मुसलमानों तुम लोग शिवसेना को रोज 30,000 रुपये देना बंद करो. म्हणजे काय, आमच्या न्यूजपेपरची किंमत 1 रुपये होती प्रत्येक दिवसाची. 30,000 कॉपी फक्त मुस्लिम लोक खरीदत होते, घेत होते. तो 30,000 सर्क्युलेशन फक्त मुस्लिम कम्युनिटीमध्ये भिंडी बाजार डोंगरीमध्ये होतं. आणि तो का आमचा न्यूजपेपर वाचत होते, कारण त्यांना एक त्यांच्यामध्ये एक अशी उत्सुकता होती की काय बाळासाहेब काय बोलतात, शिवसेनाचे पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे. तो एक चांगला न्यूजपेपर सुरू झाला आणि बाळासाहेबांना खूप आनंद झाला. त्यांनी एकदा मला सांगितलं पण की मी कधी असा स्वप्नात पण मी कधी असा नाही दिसलं होतं मला की मी हिंदीमध्ये न्यूजपेपर सुरू करणार आणि एवढा सक्सेसफुल न्यूजपेपर सुरू करणार. तो एक चांगला होता, चांगली सुरुवात होती आमची न्यूजपेपरची. आता आपण बाळासाहेबांबद्दल एवढं बोलतोच आहे, तर बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराज पार्क यांचं पण नातं एक वेगळंच आहे. मैदानांबद्दल त्यांची पण भावना वेगळी होती. तर आता तुमच्या मतदारसंघात, दिंडोशी मतदारसंघात मैदानांची स्थिती काय आहे? मैदान आहेच नाही. सगळे मैदान त्यांनी खाल्लेले आहे. सगळे जो बिल्डर आहेत मैदानावर जो स्लम लॉर्ड असतात त्याने झोपडपट्टी बांधलेलं आहे आणि त्या झोपडपट्टीवर आता एसारे होत आहे. आणि हा दुर्दैव आहे दिंडोशी विधानसभा मतदारसंघाचा, एकही चांगला मैदान नाही तिकडे. एक आहे मैदान, तो आता जेव्हा शिंदेसाहेब आमचे मुख्यमंत्री झालेत त्यांनी आमचे एका लोकल नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक, त्यांना काहीतरी फंड दिलं की तू एक मैदानचा विकास कर, डेव्हलपमेंट कर. तो एक चांगला एक मैदान आता डेव्हलप, समजा एक ज्या दिवशी आचारसंहिता लागू झाली त्याच्या 1 दिवसापूर्वी आम्ही ते मैदानाचं उद्घाटन केलेलं आहे. आणि पण तो मैदान तो ग्राउंडवर पोहोचण्यामध्ये एक खूप असा संघर्ष आणि ते कारण त्याचे ॲक्सेस रोड, अप्रोच रोड खूप खराब आहे तिकडे, चांगला नाही आहे. पण अच्छा एकच मैदान आहे, बाकी एक मोठा असा क्षेत्र आहे. 3 लाखपेक्षा जास्ती मतदार आहेत, 4-4.5 लाख लोक तिकडे राहतात. पण तरीही तर आमचे जो नवीन जो पिढी आहे, बालामुळं आहे, त्यांच्यासाठी एकही चांगला मैदान क्रिकेट खेळण्यासाठी, फुटबॉल खेळण्यासाठी, जो आमचे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांच्या फिरण्यासाठी काहीही नाही आहे. आता मी बघतो मी काहीतरी जर मी निवडून आला तो ही सगळी जो समस्या आहे त्याचं निदान आम्ही त्यांच्या एक नक्कीच ही खूप गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट आहे. आता मी जेवढे लोकांशी संवाद साधते तर सगळीकडे पाण्याचा प्रश्न आहे, पाण्याच्या समस्या आहेत. तर तुमच्या मतदारसंघात ज्या पाण्याच्या समस्या आहेत त्याबद्दल तुमचं काय? जोरदार अशी समस्या आहे. मी झोपडपट्टीमध्ये लोकांना पाणी भेटत नाही. एका झोपडपट्टीच्या लोकांनी मला बोलावलं आणि सांगितलं की 12 दिवसापासून आमच्याकडे पाणी आहेच नाही. त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हारे पानी किधर से, मुस्लिम लोग होते, तुमने पानी कहाँ से आप लोग लाते हैं? तो हम साहब आम्ही बाहेर जातो आणि दुसरे बस्तीचा जो नळ आहे त्याच्या खाली भांडी ठेवून आम्ही पाणी घेऊन येतो. मी त्याला एक रिसर्च केला की का दिंडोशीमध्ये बिल्डिंगमध्ये पण पाणी नाही. दिंडोशीमध्ये जिकडे पाणी आहे पाणीमध्ये प्रेशर नाही आहे, एकदम प्रेशर स्लो आहे आणि 2-2 तास लागतो एक बकेट पाणी भरण्यामध्ये. तो का असा प्रॉब्लेम आहे? तिकडे खूप सारे बिल्डर लोक डेव्हलपमेंट करत आहेत. तो असा त्यांनी तिकडचे जो लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी असा एक BMCवर प्रेशर टाकून पाणीचा जो प्रेशर आहे तो डायव्हर्ट करून कन्स्ट्रक्शनसाठी जास्त पाणी ते देतात. कन्स्ट्रक्शनसाठी जास्ती पाणी जातात आणि ज्यांना एक पिण्याचं पाणी पाहिजे लोकांना त्यांच्यासाठी पाणी येत नाही आणि पाणी येतो एकदम खूप स्लो येतो. तो हा जो एक मोठा कट कारस्थान आहे, एक कॉन्स्पिरसी आहे तिकडच्या रहिवाशांच्या विरोधात. आम्ही या देशाचे नागरिक आहोत, यामुळे आमचा हा मूलभूत अधिकार आहे की आम्हाला पिण्याचं पाणी भेटलं पाहिजे आणि चांगलं पाणी भेटलं पाहिजे आणि पर्याप्त पाणी पिलं, जेवढे पाहिजे तेवढे पाणी भेटलं पाहिजे. आणि तो पण आम्ही देऊ शकत नाही. म्हणजे याच्यापेक्षा जास्ती मतलब दुर्दैव काही होऊ शकत नाही. तो मी त्यांना ज्या बस्तीमध्ये गेलो, जिकडे मी जातो, मी सांगतो की आता 20 नोव्हेंबरपर्यंत निवडणूक आहे, 2-3 दिवस अजून आचारसंहिता राहील. आचारसंहितेनंतर सर्वप्रथम पहिला काम जो माझ्या हातात येईल तो काम म्हणजे तुमच्या पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करणार. कन्स्ट्रक्शनवाल्यांना जो पाणी पाहिजे तो दुसरा तुम्ही काहीतरी सोर्स शोधा, पण लोकांना जो हक्काचं पाणी पाहिजे तो पाणी भेटलाच पाहिजे. जेव्हा इलेक्शन्स येतात ना सर, तेव्हा हे सगळ्या प्रॉब्लेम्स हे खूप हायलाईट होतात. जसं की आता रस्त्यांचा म्हणा, पाण्याचा म्हणा.
पाण्याच्या प्रश्नांमुळे जो त्रास होतो हा गृहिणींना जास्त त्रास होतो, कारण घर चालवणं हे त्यांची जबाबदारी असते. तसं स्वच्छतेचा पण आपण एक मुद्दा घेऊ शकतो. तर हे जे स्वच्छता किंवा रस्ते, पाणी याबद्दल तुमच्याकडे काही उपाययोजना आहेत का? म्हणजे ते सॉल्व्ह केले जाऊ शकतात का हे प्रश्न? उपाययोजना म्हणजे हा जो स्वच्छता, पाणी आणि रस्त्याचं काम जो आहे त्याच्यासाठी आमच्या देशात फंड आहे, सरकार आहे, योजना आहे, व्यवस्था आहे, सिस्टम आहे, सगळे आहे, एव्हरीथिंग इज इन प्लेस. हा काम महानगरपालिकाचा आहे. परिसर स्वच्छ ठेवणं महानगरपालिकाचं काम आहे. त्यांच्याकडे 4,000पेक्षा जास्ती सफाई कामगार आहेत. त्यांच्याकडे 2,000 कोटीचं जास्ती फंड आहे मुंबईमध्ये साफसफाई करण्यासाठी. पिण्याचे पाणी प्रोव्हाइड करण्यासाठी 3,500 कोटीचा फंड आहे. रस्त्याचं निर्माण करण्यासाठी आत्ताच 6,000 कोटी आम्ही खर्च केलेला आहे संपूर्ण मुंबईत कॉन्क्रिटायझेशनसाठी. संपूर्ण मुंबईत रस्त्याचं कॉन्क्रिटायझेशन झालेलं आहे, फक्त दिंडोसीमध्ये दिसत नाही आम्हाला. तो आहे, फंड पण आहे, व्यवस्था पण आहे, योजना पण आहे, सगळे आहे, पण त्याच्या इम्प्लिमेंट करण्यासाठी लोकप्रतिनिधी करून जे पाठपुरावा केला गेला पाहिजे तो करत नाही. त्यामुळे दिंडोसी मागासलेला आहे. त्यामुळे दिंडोसी म्हणजे एक अविकसित क्षेत्र आहे. संपूर्ण मुंबईत सर्वात अविकसित मतदारसंघात जर कोणी आहे तो दिंडोसी आहे. आणि त्याच्यासाठी जो जबाबदार आहे त्या विभागाचे सगळे लोकप्रतिनिधी आहेत. तो त्यांना मी जर निवडून आलो तो हा जो विषय आहे माझ्यासाठी फार मोठा प्रश्नही आहे, आम्ही करू शकतो. जेव्हा मी उत्तर मुंबईमध्ये होतो खासदार, तेव्हा एक बोरीवली ईस्टमध्ये डोंगरवर आदिवासी लोक राहत होते. मी जेव्हा कॅम्पेनसाठी गेलो प्रचारासाठी, तो सगळे आदिवासी मला भेटले डोंगरवर. त्यांनी सांगितलं की आमच्याकडे पाणी नाही आहे. म्हणे का पाणी नाही आहे? म्हणजे खालून पाणी येत नाही. त्याने 1-2 मुली मला भेटली आणि त्यांनी सांगितलं की साहब हम लोग कब जवान हुए कब बूढ़े हो गए पता ही नहीं चला. म्हणजे मला हम सब नीचे जाते हैं 500-500 मीटर नीचे जाते हैं पानी लेने, और पानी ऐसे कमर पे लटा के सर पे रख के लाते, तो हम यंग हो ही नहीं पाए कभी. तो एक जबरदस्त एक असा त्यांचा जो स्टेटमेंट होता ना, मला एक मतलब एक सीने में लग गया. म्हणजे ताई काय नाही, जेव्हा मी निवडून येणार तुम्ही करतो. आज तुम्ही जाऊ शकता, बघू शकता, तिकडे पिण्याच्या पाणीच्या एक टाकी टाकलेला आहे. मी खाली मोटर आहे, मोटरवर पाणीचं कनेक्शन आहे, पाणी तिकडे जातो आणि सर्व आदिवासी समाजासाठी आम्ही पिण्याच्या पाण्याचा इंतजाम करून दिलेला आहे. तो आम्ही करू शकतो, कोणीही करू शकतो, कोणीही प्रतिनिधी करू शकतो जर त्यांना एक मनावर घेतलं तर. 1996ला खासदारकीसाठी बाळासाहेब ठाकरे यांनी तुमची निवड केली होती, तर तो क्षण कसा होता आणि तेव्हा तुम्हाला काय वाटलं होतं? त्यावेळी गणपतीचा दिवस होता. गणपती आले होते आमच्या घरी. त्यावेळी आम्ही दीड दिवसचा गणपती घरी ठेवत होतो आणि आम्ही त्यावेळी शेरेपंजाब कॉलनी अंधेरी ईस्टमध्ये राहत होतो. 1 रूम किचन होतं आमच्याकडे. तो गणपतीच्या दिवशी सुट्टी असतो आणि घरी होतो आम्ही. गणपतीच्या दुसऱ्या दिवशी मी सामना ऑफिसमध्ये गेलो आणि 12 वाजला. गणपतीची आरती करून मी ऑफिसमध्ये पोहोचलो तेव्हा आम्हाला सांगितलं की बाळासाहेब मातोश्रीचे फोन आहे साहेब. मातोश्रीवरून फोन आहे, काय बाळासाहेबांना भेटायचं आहे. तो बाळासाहेबांना भेटायचे म्हणजे काहीतरी आम्ही चूक केलं, ते भेटून बोलत नाही, फोन करून आम्हाला खूप एकदम फायर करतात. आणि काहीतरी चांगला केला तो कधीही काही कम्प्लिमेंट देत नाही. तो आता कशाला बोलावलेत. परत त्यावेळी मोबाईल नव्हता, मोबाईलचा दिवस नव्हता. 96मध्ये मोबाईल नव्हता. पेजर होता, मी पेजर कधी ठेवला नाही. पेजर मला समजलं नाही काय आहे पेजर, हे सगळं इकडे ठेवत होतं पेजर त्यावेळी. तो मी गाडी घेऊन परत मातोश्रीमध्ये गेलो. मातोश्रीच्या बाहेर कलानगरचा बाहेर जो होता सध्या जो उड्डाणपूल आहे, त्यावेळी तो उड्डाणपूल नव्हता. म्हणजे तो जो जंक्शन आहे एकदम हेवी ट्रॅफिकचे जंक्शन होता आणि ते जंक्शनवर समजा अर्धा तास 1-1 तास गाडी घेऊन तुम्ही मतलब ट्रॅफिकमध्ये अडकून शकता. तो मला जेव्हा मी मातोश्रीमध्ये पोहोचलो तेव्हा अर्धा-पाऊण तास उशीर झाला. तो बाहेर जो त्यांचे PA होते, बोला निरुपम जी लेट हो गए साहब, बहुत गुस्सा हो रहे हैं. तो मी काय करू बाबा, तितके ट्रॅफिक आहे. ते लता दीदी बरोबर येत होते. लता मंगेशकर बरोबर त्यांची मीटिंग होती. ते लता दीदी बरोबर येत होते आणि रस्ते गेटवर त्यांच्या डोअरवर मी गेला आणि पाव पडला लता दीदीच्या आणि साहेबांच्या पण. आणि त्यांनी मला काही सांगितलं नाही आणि लता दीदीने सांगितलं यांना ओळखता का दीदी तुम्ही?
निरुपम आमचे हिंदी सामनाचे हो हो मी ओळखते, त्यांच्या वाचतो पण कधी कधी आर्टिकल सामनामध्ये हिंदीमध्ये. तो याला मी राजसभामध्ये पाठवतो. मला नाही सांगितलं, त्याने लता दिदीला सांगितलं, याला मी राजसभाला पाठवतो. मी इकडे तिकडे बघत होतो की काय झालं. अच्छा संजय तुम्ही निरुपम एक काम करा, तुम्ही आतमध्ये उद्धवजी बसलेले आहेत त्यांच्याबरोबर बसा आणि तुम्ही उद्या फॉर्म भरायचा आहे. म्हणजे ते त्यांच्या जे रूम होतं पहिल्या माळ्यावर. मी उद्धवजी समोर गेलो आणि बसलो त्यांच्याबरोबर समोर की असं साहेबांना सांगितलं हो काल रात्री असा निर्णय झालेला आहे की तुम्हाला राजसभामध्ये पाठवायचा आहे आणि उद्या लास्ट दिवस आहे, अखेरचा दिवस आहे. आणि त्या दिवशी माझ्या घरी विसर्जनचा कार्यक्रम होता, गणपतीच्या विसर्जन. मला राजकारणचे काही ABCD काही माहीत नव्हतं, काय काय पाहिजे मला काही माहीत नाही. तो आमच्या बाजूला सामना कार्यालयामध्ये बाजूला सुभाष देसाई बसत होते, ते आमचे जनरल सेक्रेटरी पण होते आणि पब्लिशर पण होते. त्याने मी सांगितलं की असं असं उद्धवजीने सांगितलेलं आहे, काय काय करायचं तुम्ही सांगा. त्याने सांगितलं की मतदार यादी म्हणजे तुमचा उतारा आहे, उतारा पाहिजे. पण उतारा काय असतो मला काय माहीत नाही. तो माझ्याकडे एकही कार्यकर्ता नाही, कारण मी पॉलिटिकल वर्कर नव्हता तोपर्यंत. तुम्ही माझ्या कार्यालयाच्या एका स्टाफला पाठवलं तहसील कार्यालय, कुठे मिळेल तो अंधेरी तहसील कार्यालयाच्या तहसील कार्यालयावर पाठवा. आणि उद्यापासून त्यावेळी सेशनचा जो एक नवीन कार्यक्रम आहे ना की ॲफिडेव्हिट वगैरे असं हा विषय नव्हता. म्हणजे एक तरफ आम्ही विसर्जन करत होतो आणि दुसरी तरफ तयारी उद्यासाठी तो चालू होता. विसर्जन करून बसून घरी पोचलो आणि नेक्स्ट डे आम्ही महाराष्ट्र विधानमंडळच्या जो ऑफिसमध्ये नॉमिनेशनसाठी पोहोचलो. नॉमिनेशन मला काही माहीत नव्हतं, मला ह्या डॉक्युमेंट पाहिजे, तुमच्या डॉक्युमेंट राशन कार्ड आहे घेऊन गेलो. तो आता त्यांनी सांगितलं की आता डिपॉझिटचे पैसे द्या, आणि माझ्याकडे पैसे नाही आहे. तो देसाई साहेबांनी सांगितलं की नाही पक्षाकडून आम्ही आणलेला आहे, आम्ही भरतो तुमचा पैसा. आणि तो म्हणतो काय असतो डिपॉझिट, म्हणजे तुम्ही जर हरला तो डिपॉझिट जप्त होईल, जिंकला तो डिपॉझिट परत येईल पक्षामध्ये. तो त्यांनी माझ्या डिपॉझिट जे होतं राजसभाचा त्यांनी भरला, माझ्याकडे नव्हतं, मला काही कल्पना नव्हती. तो असा एक प्रवास सुरू झाला. आता तुम्ही म्हटलं की डिपॉझिटबद्दलही तुम्हाला माहिती नव्हतं. ह्या सगळ्या गोष्टी माहीत नसताना बाळासाहेब ठाकरेंनी तुमच्यावरती विश्वास दाखवला आणि तुम्हाला खासदारकीचे दिले, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आता सगळ्या समस्यांबद्दल आपण बोलतोच आहोत, तर तुमच्या मतदारसंघात म्हणजे बऱ्याच मतदारसंघामध्ये फंड येतो, त्यानंतर योजनेबद्दल बोललं जातं की आम्ही हे तुम्हाला देऊ, ते सगळे पैसे घेतले जातात पण ते लोकांपर्यंत पोहोचतच नाहीत. जसं की आता प्रसाधनगृहांचं आपण म्हणू शकतो की पब्लिक टॉयलेट्स, ह्यासाठी फंड्स घेतले जातात, ते आहे म्हणून दाखवलं जातं पण ते खरं त्या जागेवरती नसतंच. तर तुमच्या मतदारसंघात त्याची काय अवस्था आहे? प्रॉब्लेम आहे टॉयलेटचा, प्रसाधनगृहाचा खूप प्रॉब्लेम आहे. मतलब जो एक स्वच्छताचा एक म्हणजे खूप मोठा प्रश्न आहे. आणि त्याच्या सांगितलं तुम्हाला फंडची कमी नाही आहे, ते सगळे दलाल आहेत ना ते जे खातात, कॉन्ट्रॅक्टर आणि पब्लिक रिप्रेझेंटेटिव्स, त्यांच्यामध्ये एक नेक्सस आहे. ब्युरोक्रेट्स जो इंजिनियर, कॉन्ट्रॅक्टर आणि जो पब्लिक त्यांच्या एक नेक्सस आहे. त्या नेक्ससमुळे लोकांचं काम होत नाही. मी जेव्हा खासदार होतो कधी या नेक्ससमुळे काही काम कोणाचंही काम डिस्टर्ब झाला नाही. मी एकदम माझ्यावर एकही कालच मी सांगत होतो की माझ्यावर एकही दाग नाही आहे, एक निष्कलंक माणूस आहे. लोकांना काम करतो, खूप मनापासून काम करतो. लोकांची कशी सेवा झाली पाहिजे ह्या माझी चिंता आहे. यासाठी लोकांबरोबर आज मी जातो तो सगळे माझं सांगतात तसं आप बोलने की कोई ज़रूरत नहीं है, आपको हम जानते हैं, तुम्हाला आम्ही ओळखतो, तुम्ही एक चांगला माणूस आहात, लोकांना काम करता, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. तो हा जो विषय आहे फंडचा उपयोग होईल चांगल्या रीतीने. आजपर्यंत जो फंडमध्ये जो दलाली खाल्लेत, आता दलालीचा विषय संपला. आता त्यांच्यासाठी जे पैसे महानगरपालिकापासून किंवा मंत्रालयापासून पैसे येईल तो 100% इम्प्लिमेंट होईल. असा एक सबूत जो पेश केलेला आहे त्यांनी मुख्यमंत्री साहेबांनी, जो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. पूर्वी काय होतो की जो असे लाभार्थी असतात ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, तहसील कार्यालयामध्ये जायचं आणि तिकडून साईन करायच्या, पैसे घ्यायच्या, आणि ते पैसेमध्ये ते दलाली घेत होते ऑफिसर. समजा त्यांच्यासाठी 1000 रुपये आलेला आहे तर 500 रुपये ऑफिसर घेतो, 500 रुपये लाभार्थीला की महिलाला देतो. आता आम्ही DBTवर डिपेंड करतो, डायरेक्ट बेनिफिट, म्हणजे डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये पैसा ट्रान्सफर होईल. तो लाडकी बहीण योजनामध्ये जे आम्ही 1500 रुपये देतो महिलांना, बहिणींना, त्यांना त्याच्यामध्ये एकही कोणीही दलाली घालू शकत नाही. त्यांच्या आधार लिंक बँक अकाउंट आहे, त्या बँक अकाउंट आम्ही व्हेरीफाय करतो की त्यांच्या नावाने आहे की नाही, ते लाभार्थी करेक्ट आहेत की नाही. तो असाच प्रकारची नवीन व्यवस्था
लोकांच्या जनसेवेचा जो कामकाज आहे, जो डेव्हलपमेंटल जो वर्क आहे, विधायक जो कार्य आहे, त्याच्यासाठी पण एक अशी मेकॅनिझम, अशी यंत्रणा राबवली पाहिजे, असं आम्ही सुरू करणार. आता आपण जेवढ्या समस्यांवरती बोलतोय त्या सगळ्या समस्यांचा परिणाम आरोग्यावरती सुद्धा होत असतो आणि ह्या आरोग्याचं महत्त्व कोविडनंतर सगळ्यांनाच कळलं की आपलं आरोग्य चांगलं असलं पाहिजे. तर आरोग्य सुविधांबद्दल तुमच्या मतदारसंघात काय अवस्था आहे? म्हणजे हॉस्पिटलमध्ये पुरेशी एकही हॉस्पिटल नाही, एकही शासकीय हॉस्पिटल नाही, एकही शासकीय हॉस्पिटल, सब प्रायव्हेट हॉस्पिटल आहे. मुंबई नाही, संपूर्ण देशात हा जो आरोग्य सेवेची समस्या आहे ना, तो फार मोठी समस्या आहे. आता परवा मोदीजींनी अनाऊन्स केलेलं आहे की 70+ जो लोक आहेत त्यांच्यासाठी पण आयुष्मान योजना आहे. पूर्वी आयुष्मान योजना 70पर्यंत होता आणि तर 70+ जे लोक आहेत त्यांच्यासाठी पण आहे. 5 लाखपर्यंतचा जो त्यांचा जो इलाज आहे तो मोफत होईल. तो मोफत इलाज संपूर्ण जगात हा प्रश्न आहे. अमेरिकेमध्ये या विषयावर लोक निवडणुकी लढतात. ओबामा हेल्थ कार्ड आणि त्यांच्या हेल्थ कार्ड, तो हेल्थ इन्शुरन्स म्हणजे प्रत्येक व्यक्तीला एक हेल्थ इन्शुरन्स पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचा जो एक जो आरोग्याची जो समस्या आहे ते समस्यावर त्यांना एक पूर्ण मदत पाहिजे, शासकीय मदत झाली पाहिजे. अशी व्यवस्था देशात कमी आहे. त्याच्यात 2-3 कारण आहे. फर्स्ट, जो हेल्थ इन्शुरन्सचे जो सिस्टम आहे तो फार चुकीचा आहे. त्याच्यामध्ये लोकांना मदत कमी भेटतो, त्यांच्याकडून पैसे जास्त घेतात तो एक धंदा झालेला आहे. दुसरा असा आहे की जो एक पब्लिक हॉस्पिटल्स पाहिजे त्याच्या जो चेन पाहिजे तो चेनची कमी आहे. मुंबईमध्ये एक तुम्ही काउंट करू शकता किती हॉस्पिटल आहे. मी जेव्हा उत्तर मुंबईमध्ये खासदार होतो तो एक आवर्जून एक हॉस्पिटल आणलं तिकडे चारकोपमध्ये. तो हॉस्पिटलचा प्रस्ताव होता, कधी बनेल काय बनेल. मी पृथ्वीराज चौहान होते, अशोक चौहान, त्यांच्याकडून जाऊन पाठपुरावा करून जोपर्यंत मी तिकडे होतो खासदार तोपर्यंत मी हॉस्पिटल ओपन करून दिलं. आता हॉस्पिटलची काय परिस्थिती मला माहीत नाही. तो शासकीय हॉस्पिटल जास्त सुरू केलं पाहिजे आणि त्या हॉस्पिटलमध्ये प्रत्येक सोयीसुविधा झाली पाहिजे. म्हणजे मेडिसिन राहिली पाहिजे, डॉक्टर राहिले पाहिजे, पॅरामेडिकल स्टाफ राहिला पाहिजे, स्वच्छ हॉस्पिटल राहिलं पाहिजे. एक शताब्दी हॉस्पिटल आहे आमच्याकडे कांदिवलीमध्ये, माझ्या रिजिममध्ये तो सुरू झाला. तो एक चांगला हॉस्पिटल आहे. समजा एक गेल्या 20 वर्षामध्ये पहिला नवीन हॉस्पिटल महानगरपालिकेने तिकडे उघड केलं. कारण हॉस्पिटलच नाही आहे. दिंडोशीमध्ये एकही हॉस्पिटल नाही आहे. जे आहे सगळे प्रायव्हेट क्लिनिक आहे. तो त्या विभागात ह्याच्या हॉस्पिटलसाठी रिझर्व लँड असेल तिकडे, बहुतेक असेल. तो एक रिझर्व लँड शोधून आणि त्याचा एक इयरमार्क करून तिकडे एक चांगला हॉस्पिटल, चांगला आरोग्य केंद्र, शासकीय आरोग्य केंद्र आम्ही सुरू करू शकतो. हा एक विचार आहे मनात. तेव्हाच खऱ्या अर्थाने म्हणजे मुंबईतले जे काही कमी शासकीय रुग्णालय आहेत त्यांच्यावरती जो भार आपल्याला दिसतो की इकडे खूप लोड आहे म्हणून चांगली ट्रीटमेंट दिली जात नाही, तो तेव्हाच कमी होईल जेव्हा अशी शासकीय रुग्णालय प्रत्येक मतदारसंघात वाढत जातील. आता एक सिम्पल क्वेश्चन मला तुम्हाला विचारायचं की सहसा असं असतं की आपल्या जनरेशनच्या लोकांसोबत आपलं पटतं, पण तुमच्या मतदारसंघात असं दिसून येतं की तुमचं यंग जनरेशनसोबत जास्त बॉन्डिंग स्ट्रॉंग आहे. तर असं का? असं कशामुळे होतं? मी यंग आहे. फॉर एव्हर यंग. मी यंग आहे. देवसाहेब बोलत होते की एज इज जस्ट अ नंबर. ते एकदम एव्हरग्रीन होते आणि माझे एक आवडते फिल्म स्टार होते. माझी खूप चांगली त्यांच्याबरोबर एक मैत्री होती आणि मनाने सदा यंग राहायला पाहिजे. जो तुमचा जो एक सोचण्याची विचार करण्याची जो क्षमता आहे, जो माइंडसेट आहे, तो माइंडसेट पण ओपन राहिला पाहिजे. एक ओपन माइंडेड, ओपन हार्टेड राहिला पाहिजे. आणि मी प्रयत्न करतो की जो आमचे यंगस्टर्स आहेत आजूबाजूचे त्यांच्याबरोबर एक चांगल्या रीतीने जेल केला पाहिजे, त्यांच्याबरोबर चांगल्या रीतीने संवाद केला पाहिजे. मी प्रयत्न करतो. किती यश मिळेल मला माहीत नाही, पण प्रयत्न करतो मी. आता असे कितीतरी तरुण असतील ज्यांचं पहिलं मतदान असेल, अशा तरुण मतदारांना तुम्ही काय सांगू इच्छिता? जो तरुण मतदार आहेत सध्या, जे 18+ आहेत, ते समजा या देशाचे, विश्वाचे, जगाचे जेनजी आहेत. हो. जेनजीचं पण पुढे आहेत. ते अल्फा झालेले आहेत आता. अल्फा होणार आता. तो जेनजीचा जो एक कॅरेक्टर आहे त्याला मी ओळखतो थोडा कमी,
पण त्यांच्या करेक्टरनुसार आम्ही काम करणार आणि सोचणं समजण्याची जो तरीका आहे त्यांच्यामध्ये धार्मिकता पण आलेली आहे. हा जो नवीन जनरेशन आहे ना थोडाफार धार्मिक आहे. नवीन जनरेशन म्हणजे थोडाफार त्यांची जो लेगसी आहे, कल्चरल लेगसी आहे, हिस्टोरिकल लेगसी आहे, त्यांच्याबद्दल पण एक आपुलकी आहे. तो याच्या पूर्वीच्या जनरेशनमध्ये नव्हता. आमच्यामध्ये आहे. आमच्या जनरेशनच्या नंतर जे दुसरं जनरेशन आहे त्याच्यामध्ये त्याला ते थोडे एवढे मतलब लिगेसीबद्दल तेवढे ते नाही होते. पण ह्या जो नवीन जनरेशन आहे त्यांच्या बोलण्याची पद्धत, त्यांच्या विचार करण्याची पद्धत, त्यांच्या सर्व विषयाला समजण्याची पद्धत तो एक वेगळा आहे. आणि थोडाफार मी समजतो त्यांच्या जो पद्धत आहे त्याच्यामध्ये स्टडी पण करतो, अभ्यास पण करतो, काय करतात कसं करतात. तो त्यांच्याबरोबर एक चांगला माझा एक संवाद राहील आणि त्यांच्याबरोबर पण आम्ही काम करू शकतो चांगल्या रीतीने त्यांना समजून. नक्कीच. म्हणजे मला असं वाटतं की माझ्यापेक्षा जास्त तुम्ही तरुणाईला खूप जवळून ऑब्झर्व केलेलं आहे. आता खूप आपण राजकारणाबद्दल बोललो, खूप समस्यांबद्दल बोललो, खूप सिरियस झाले. तर आता जाता जाता एक छोटासा प्रश्न म्हणजे जो मला आला आहे की तुमच्या वाईफ मराठी आहेत, तर एवढं चांगलं मराठी बोलणं त्यांच्याकडनं शिकलं आहे की तुम्हाला मराठीची आवड होती आणि तुम्ही शिकला? माझी वाईफ म्हणजे CKP आहे. CKP वाल्यांची मराठी फार एकदम सुसंस्कृत असतो. आणि त्यांच्यासमोर मराठी जर तुम्ही बोलला आणि एकही चूक झाली तर ते टोकणार तुम्हाला. पण ठीक आहे, एक माझ्या घरी मराठी बोलण्याचा एक वातावरण होता आणि त्याच्याकडून मी मराठी शिकलो इनिशियली. नंतर जेव्हा आम्ही राजकारणात आलो आणि वेगवेगळ्या विभागात काम करायचा होता, समजा महानगरपालिकामध्ये, पोलीस डिपार्टमेंटमध्ये, मंत्रालयामध्ये, तो सगळे अधिकारी मराठी भाषिक आहेत. तो आता त्यांच्याबरोबर मराठी भाषामध्ये बोलायला पाहिजे. कारण असं आहे की महाराष्ट्राची एक राजभाषा आहे आणि कामकाजची भाषा आहे. तो मी हिंदी भाषी आहे ठीक आहे, पण जर मला इकडे सामाजिक काम करायचा, राजकीय काम करायचा आणि लोकांबरोबर प्रशासनिक कामकाजमध्ये सामील राहायचा, तो त्यांच्याबरोबर त्यांची भाषामध्ये बोलून मी जास्ती चांगल्या रीतीने काम करून घेऊ शकतो. तर त्यासाठी एक प्रॅक्टिस झाला आणि हळूहळू आम्ही शिकलो. आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न मला जो आपल्या दोघांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे बिग बॉस. तर तुमचा बिग बॉसचा अनुभव कसा होता आणि तिथे राहणं सोपं आहे की कठीण आहे? म्हणजे राजकारण सोपं आहे की बिग बॉस सोपं आहे? प्रश्न राजकारणपेक्षा बिग बॉस सोपं नाही आहे. राजकारण पण बिग बॉस सारखा एक मेस्टअप प्रोफेशन आहे आणि खूप प्रॉब्लेम आहे इकडे पण. खूप तुमच्या विरोधात खूप असतात आणि एकदम म्हणजे समजा जे काही तुम्ही केलं म्हणजे सर्व तुमच्याशी एकदम संतुष्ट होणार असं पण नाही आहे. 10 लोकांना आम्ही काम करतो, एकाचं काम केलं नाही तो आमच्या विरोधात काम करतो आणि ज्यांचं काम केलं तो घरी जाऊन झोपते. तो राजकारणात खूप असं प्रॉब्लेम आहे. तो त्याचप्रमाणे बिग बॉसमध्ये पण तो वेगवेगळ्या कम्युनिटी, वेगवेगळं बॅकग्राऊंड आणि विदाऊट एनी इंटिमेशन सडनली तुम्हाला सगळे सांगतात की आता तुम्ही एक खोलीमध्ये राहा आणि जरा त्यांच्या एक बरोबर तुम्ही राहून जरा दाखवा. तो हा एक चॅलेंजिंग आहे आणि होता माझ्यासाठी पण चॅलेंजिंग होतं. पण मला एवढा त्रास नाही झाला. मी खूप एन्जॉय केला. मी एकच आठवडा होतो तिकडे आणि एकाच आठवड्यामध्ये मला त्याने काढून टाकला तिकडून. काढून टाकलं म्हणजे तुमची इच्छा होती का राहायची की 3 महिन्याचे आमचे 3 महिन्याचा ॲग्रीमेंट होता. 3 महिन्याचा ॲग्रीमेंट 3 महिने राहू शकत नाही होतं. पण असं नाही की राहायच्या पण ठीक आहे. एक त्याच्या बिग बॉस मधून एक चांगला तुम्हाला एक अटेन्शन भेटतो आणि एक त्यावेळी बिग बॉस म्हणजे एक क्रेज होता. एवढा क्रेज आता किती आहे मला माहीत नाही. तुम्ही आय थिंक सेकंड बिग बॉस सेकंड बिग बॉसमध्ये होतो आणि त्यावेळी एकदम मुंबई हिंदुस्थानमध्ये बिग बॉस म्हणजे प्रत्येक व्यक्ती बघत होते. पण सध्या ते प्रत्येक बघतात मला असं माहीत नाही. पण हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही संवाद करू शकता. आम्ही जो राजकारणामध्ये किंवा पत्रकारितामध्ये आमचा मेन जो इंटरेस्ट आहे तो म्हणजे लोकांचा संवाद करण्याचे एक प्लॅटफॉर्म भेटला पाहिजे. प्लॅटफॉर्मवरून कसा संवाद करायचा लोकांबरोबर हा एक आम्ही शोधतो. एक संधी शोधतो. तो एक बिग बॉस असाच एक संधी होता. दिंडोशी मतदारसंघातील मतदारांसाठी तुमचा काय निरोप असेल? दिंडोशी विधानसभा मतदारसंघाचे आम्ही सर्व मतदार बंधू आणि भगिनींना आम्ही एवढे सांगू शकतो की तुम्ही गेल्या 30-32 वर्षापासून
असं खूप लोकप्रतिनिधीला बघितलेलं आहे आणि त्यांनी काय काय केलं असं त्याच्यावर काही बोलायचं नाही. जर त्यांनी जर त्यांनी काय केलं होतं तो तुमचा जो प्रश्न आहे, प्रॉब्लेम आहे, ते प्रॉब्लेम अजूनपर्यंत सॉल्व्ह झाला होता. पण काय त्यांनी केलं नाही. तुमचे जो आमदार आहेत ते 10 वर्षापासून आमदार आहेत तिकडे. त्यांनी दिंडोशीमध्ये एकही रस्ता नाही आहे. दिंडोशीमध्ये 10 वर्षापासून एक आमदार आहे. त्यांनी एक थेंब जो पाणीचा प्रश्न आहे तो आता निर्माण झालेला आहे. लोकांना पाणी भेटत नाही, पिण्याचे पाणी भेटत नाही. दिंडोशीमध्ये जो विकास झालेला आहे तो एकदम अनियोजित विकास आहे, अनप्लॅन डेव्हलपमेंट आहे. म्हणजे झोपडपट्टीच्या मधून एक बिल्डिंग आहे, बिल्डिंगच्या वर एक झोपडपट्टी, असं होत नाही. एक चांगल्या रीतीने वेल प्लॅन डेव्हलपमेंट होऊ शकत होतं. तिकडे जो वन जमीनवर जो झोपडे आहेत त्या झोपड्यामध्ये जे राहणारे लोक आहेत त्यांना पाणी भेटत नाही, वीज भेटत नाही, रस्ता नाही आहे. तो त्यांचा एक मौलिक आणि मूलभूत प्रश्न आहे. सुप्रीम कोर्टने पण असा आदेश दिलेला आहे. सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आहे की या देशात सर्व नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे पिण्याचं पाणी, रस्ता आणि वीज. पण वनजमीनवर राहणारे लोकांना हा भेटत नाही. वन विभाग त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेतो. तो याप्रमाणे या सगळ्या विषयाला सॉल्व तुमचे आमदार करू शकत होते, पण ते करू शकले नाही. हा प्रश्न तुमच्यासाठी मी सोडतो. का करू शकले नाही आणि ज्यांनी 10 वर्षात काय केलं नाही आता पुढे काय करू शकतात का? यासाठी माझी तुमच्याशी विनंती आहे की एक संधी मला द्या. जे काही गेल्या 10-15 वर्षापासून झालेलं नाही तो सगळे मी करून देतो आणि मी जेव्हा शब्द देतो तो शब्द पाळतो. मी शब्द पाळणारा एक कार्यकर्ता आहे, राजकीय व्यक्ती आहे. खूप छान वाटलं सर तुमच्याशी बोलून आणि दिंडोशी मतदारसंघासाठीची जी तुमची स्वप्न आहेत ती पूर्ण होण्यासाठी आणि आगामी निवडणुकांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.